तसं जर म्हणाल ना, अख्खा भारत बोलू शकतो. पुढची 25 वर्ष भारताची. द गोट इन्व्हेस्टिंग ही एक सेबी रजिस्टर्ड रिसर्च ॲनालिसिस प्रोव्हाइड करणारी एक कंपनी आहे. त्याच्यात मी को फाउंडर आहे. मी स्वतः रिसर्च ॲनालिस्ट आहे. हे जे आपण सगळं पाहिलं हे आम्ही बॅकएंडला करतो आणि लोकांना 100% लीगल रिसर्च ॲनालिस्ट प्रोव्हाइड करतो, रिसर्च ॲनालिसिस प्रोव्हाइड करतो. स्टॉक मार्केटचा एक नियम आहे, जितकं थ्रिल गिविंग तितकं कमी पैसे, जितकं बोरिंग तितकं तुम्हाला ते पैसे बनवून. आपण काय डेटा यूज करू शकतो? आपण त्यांच्या लेवलला पैसा नाही लावू शकत, पण डेटा सगळ्यांकडे तोच आहे, चार्ट सगळ्यांकडे तोच आहे, टायमिंग पण सगळ्यांकडे तोच आहे. आपण काय करू शकतो? मार्केट संपल्यावर संध्याकाळी FII आणि DIIचा डेटा येतो. त्याच्यामध्ये आपण तो डेटा रीड करून आपण हे करू शकतो की FII लॉंग आहेत का शॉर्ट आहेत. जर टेक्निकल ॲनालिसिसच्या भाषेत म्हणायचं तर भाव भगवान आहे. भाव तुम्हाला सगळं सांगतो, चार्ट सगळं सांगून जातो, काय होणार आहे काय नाही होणार आहे. अगदी मी तुम्हाला सांगतो, कोविडच्या येणारा क्रॅश पण चार्टनी सांगितला होता. ऑलवेज लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगच तुम्हाला पैसे बनवणार. हे लिहून घ्या माझ्याकडून. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टिंग किंवा शॉर्ट टर्म ट्रेडिंग तुम्हाला वेल्दी बनवू शकत नाही. इफ यू आर अ मिलेनियर अँड इफ यू वॉन्ट टू बी अ बिलेनियर, स्टार्ट इन्व्हेस्टिंग. इफ यू आर अ बिलेनियर अँड इफ यू वॉन्ट टू बी अ मिलेनियर, स्टार्ट ट्रेडिंग. आता आपण लेटेस्ट उदाहरण आपण जर बघितलं तर हिंडनबर्गचं, ज्यांनी अडाणीबाबत पूर्ण चुकीची माहिती पसरवली होती. पूर्ण रिसर्च रिपोर्ट त्यांचा खोटा होता. पण दुर्दैवाने म्हणा किंवा काही, आपली लोक बाहेरच्या लोकांवर जास्त विश्वास ठेवतात. इमोशन कंट्रोल करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. इस्पेशली जेव्हा तुमचा पोर्टफोलिओ पडत असेल, मार्केट पडत असेल. जेव्हा मार्केट वर जात असतं तेव्हा सगळे छान खुश असतात, वा काय मजा येते. पण जेव्हा मार्केट पडत असतं तेव्हा सगळ्यांना पळा पळा पळा, डोंगराला आग लागली, पळा 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 असं असतं. भारत हा वाढता वाढे, पॉप्युलेशन वाढतंच आहे भारताचं. आणि FMCG थांबणारच नाही. लोक 50 वर्षापूर्वी पण बिस्किटाला वाईटच म्हणत होते तरी खात होते. आजही वाईट आहे, मैदा आहे तरी खातातच आहेत आणि 50 वर्षांनी पण खाणार आहे. नूडल्सचं पण तसंच आहे. नमस्कार मित्रांनो, तो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा द लाइटनिंग स्टोअर बाय श्रीम इलेक्ट्रिकल्समध्ये. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण लास्ट एपिसोड केला माधव सरांसोबत. त्याच्यात बऱ्याचशा आपल्याला इन्साईट्स मिळाल्या आणि आज आपण पुन्हा त्याच गेस्टसोबत पुढे अजून डीप डाईव्ह करतो आहे. तर स्वागत करतो मी माधव भंडारी सरांचं. थँक्यू सो मच. नाईस टू कनेक्ट विथ. मागचा एपिसोड एवढा पॉवरफुल होता सर, आणि त्यात आपण अजून पुढे डीप डाईव्ह करतोय. मी तर खूप एक्सायटेड आहे सर. मी पण एक्सायटेड आहे. तर काय सांगाल सर, एक इन्सायडर ट्रिक जी रिटेल पीपल्सला नाही माहिती, पण जे एक्सपर्ट आहे, प्लेयर्स आहे मार्केटमधले, ते डेली यूज करतात. खूप छान क्वेश्चन आहे. शेअर मार्केटमध्ये 2 प्रकार आहेत. एक रिटेल इन्व्हेस्टर आहेत आणि एक आहेत जे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत, म्हणजे FII आणि DII, म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. आपण इन्व्हेस्ट करतो, आपण किती अमाऊंट घेऊन येतो? 10,000, 1 लाख, 10 लाख, 1 कोटी. इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे आहेत ते एका वेळेस 10,000 कोटी रुपये घेऊन येतात. बापरे, 10,000 कोटी तरी छोटी अमाऊंट मी सांगितली तुम्हाला. आत्ताच्या घडीला, आत्ताच्या डेटानुसार जान 2025 मध्ये FIIचे 67 लाख कोटी रुपये भारतीय मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड. 67 लाख कोटी म्हणजे लिहायला गेलो तरी किती होईल. तर आपण काय डेटा यूज करू शकतो? आपण त्यांच्या लेवलला पैसा नाही लावू शकत, पण डेटा सगळ्यांकडे तोच आहे, चार्ट सगळ्यांकडे तोच आहे, टायमिंग पण सगळ्यांकडे तोच आहे. आपण काय करू शकतो? मार्केट संपल्यावर संध्याकाळी FII आणि DIIचा डेटा येतो. त्याच्यामध्ये आपण तो डेटा रीड करून आपण हे करू शकतो की FII लॉंग आहेत का शॉर्ट आहेत. तर लॉंग आणि शॉर्ट ही शेअर मार्केटमधली टर्म आहे. लॉंग म्हणजे काय? तर नेट बाय जर नेट सेलपेक्षा जास्त असेल तर तो लॉंग होतो, आणि नेट सेल जर नेट बायपेक्षा जास्त असेल तर तो शॉर्ट होतो. जर नेट बाय जास्त असेल आणि जर FII DII लॉंग असतील तर ते बुलिश आहेत. जर तो डेटा रिव्हर्स असेल, म्हणजे ते जर शॉर्ट असतील तर ते बेरिश आहेत. बुलिश म्हणजे मार्केट वर जाणार, बेरिश म्हणजे मार्केट खाली येणार.
जर ते बुलिश असतील आणि तुम्ही कंटिन्यू जर पाहिलं की 10 दिवस FII लॉंग आहेत, इट इज नो ब्रेनर. तुम्हाला समजणार FII पैसे ओततायत, यू हॅव टू गो लॉंग. हा एकच नाही आहे, ह्याचा बाकी पण पॅरामीटर्स मॅटर करतात, पण हा खूप मोठी इन्साईट आहे जी बरेच लोकांना माहीत नसते, लोक इग्नोर करतात. पण ह्याच्यामुळे पण फक्त एवढंच वापरून पण मार्केट खेळणारी लोक. हा डेटा आपल्याला कुठून भेटू शकतो सर? हा डेटा तुम्हाला गुगलवरती, याहू फायनान्सवरती किंवा मनी कंट्रोल सारखे जे ॲप्स आहेत त्याच्यावरती फ्रीली अवेलेबल आहे. NSEच्या वेबसाईटवर, NSEच्या वेबसाईटवरती पण फ्रीली अवेलेबल आहे. ते तुम्ही रीड करा, त्यातनं तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. FII लॉंग गेलेत, शॉर्ट गेलेत, कितीनी लॉंग गेलेत, किती हजार कोटीचा डिफरन्स आहे. कधी कधी एकदम मार्जिनल डिफरन्स असतो, 100 कोटी 200 कोटी, दॅट इज ओके. म्हणजे मग ते स्टॅग्नंट आहेत, ना बेरिश आहेत ना बुलिश आहेत. ते कधी जातात जेव्हा आता हॉलिडे सीझन येतो त्यांच्याकडे क्रिसमसचा, तेव्हा ते पूर्ण पोझिशन रिकामी करून जातात, कारण त्यांना पैसे ठेवायचे असतात त्यांच्याकडे, तेव्हा ते स्टॅग्नंट असतात. असा डेटा पण तुम्ही रीड करून त्याच्यावरती पण तुम्ही मार्केट सेंटिमेंट एक क्रॅक करू शकता. खूप खूप इम्पॉर्टंट इन्साईट होतं मला वाटतं सगळ्या लिस्नरसाठी आपल्या. रॅदर दॅन कोणी काही सांगतंय, कोणी काही बघतंय किंवा इन्फ्लुएन्सर्स कोणी काही कमेंट करतंय त्यांना पाहून ब्लाइंडली फॉलो न करता तुम्ही पण थोडंसं स्टडी केला तर आपण मार्केट डाटा ॲनालिसिस करून थोडं बेटर इन्व्हेस्टमेंट टिप्स किंवा बेटर ॲक्शन्स घेऊ शकतो. मला असं वाटतं खूप इम्पॉर्टंट इन्साईट्स दिली सर तुम्ही. मग बिग इन्स्टिट्यूशन्स आहे हे मार्केटला मॅन्युप्युलेट कसं करता सर, आणि या मॅन्युप्युलेशनमधून स्मॉल रिटेल इन्व्हेस्टर कसा वाचू शकतो? खूप चांगला आणि खूप माहितीपूर्ण म्हणजे लिंक क्वेश्चन आहे हा. कसं आहे, एकतर मार्केट अख्खं हलवणं फार कठीण आहे. मी तुम्हाला सांगतो, आपण आज समजा इकडे 300 कोटी रुपये घेऊन बसलो ना, तरी आपण HDFCचा 1 रुपया नाही हलवू शकत. 300 कोटी एक ॲट अ स्ट्रेच लावले तरी 1 रुपया पण आपण हलवू शकत नाही, इतकी पॉवर आहे. निफ्टी तर आपण सोडूनच विषयच नाही निफ्टीचा, तो विषय हार्ड आहे. तर पण मॅन्युप्युलेशन होतं त्याच्यामध्ये. कसं होतं की FIDI हे एक सेंटिमेंट क्रिएट करतात. ते एक रिस्क मीटर येतो, रिस्कोमीटर येतो, किंवा ग्रीड आणि फिअर आणि ग्रीड एक मीटर असतो, की जेव्हा मार्केट पडतंय तेव्हा लोक घाबरत असतात, पण तेव्हाच FII घेत असतात. ते घेतात. आज समजा 100 वरती आहे, घ्या एक स्लॉट, 80 वराला घ्या एक स्लॉट, 60 वराला घ्या एक स्लॉट. ते जेव्हा रिव्हर्स करतं आणि परत 80 वर जातं, 100 वर जातं, 120 वर जातं, 140 वरती जातं, तेव्हा ते रिटेलमध्ये मग डिस्ट्रीब्युशन चालू करतात. आणि हे कसं करतात, ते मोठ्या स्टॉक बाबत नाही होत, पण काही स्टॉक्समध्ये फेक न्यूज पसरवणं किंवा जे ॲनालिस्ट असतात, आपण मीडिया किंवा सोशल मीडियावर बघतो, त्यांचा गैरवापर करणं किंवा एखादी खोटी बातमी पसरवणं. आत्ता आपण लेटेस्ट उदाहरण आपण जर बघितलं तर हिंडनबर्गचं, ज्यांनी अडानीबाबत पूर्ण चुकीची माहिती पसरवली होती. पूर्ण रिसर्च रिपोर्ट त्यांचा खोटा होता, पण दुर्दैवाने म्हणा किंवा काही आपली लोक बाहेरच्या लोकांवर जास्त विश्वास ठेवतात की नाही अडानी वाईटच आहेत. तसं नाही आहे, तुम्ही पहा. आणि आज काय, आज हिंडनबर्ग पूर्ण कंपनी बंद करून फिरतोय, त्याला कोणीही पकडायला नाही आहे, त्याच्यावरती कुठच्याही प्रकारचं चार्जशीट लागले नाही, त्याच्यावरती कुठच्याही प्रकारचं केस फाईल झालेली नाही, पण नुकसान रिटेलर्सचं झालं ना. लोकांना खास करून वेस्टर्न कंट्रीजना भारतीय वर यायला नको आहे. आणि हे जर तुम्ही पाहाल तर ते कधी झालं, जेव्हा अडानी अख्ख्या जगात फर्स्ट नंबरवरती जेव्हा पोहोचत होते मिलेनियर लिस्टमध्ये, आशियात नाही अख्ख्या जगात, जेव्हा वर्ल्डमध्ये फर्स्ट नंबरला पोहोचत होते, तेव्हा हे घडवून आणलेलं होतं. तर ह्याच्यापासून तुम्ही सावध राहू शकता. ह्याच्यापासून वाचायचं कसं, तर कुठच्याही चुकीच्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. डेटा भाव भगवान आहे. जर टेक्निकल ॲनालिसिसच्या भाषेत म्हणायचं तर भाव भगवान आहे. भाव तुम्हाला सगळं सांगतो, चार्ट सगळं सांगून जातो, काय होणार आहे काय नाही होणार आहे. अगदी मी तुम्हाला सांगतो, कोविडच्या येणारा क्रॅश पण चार्टनी सांगितला होता. आता लोक म्हणतील अरे मागणं वराती मागणं घोडं सोपेत, पण तसं नाही आहे, खरंच सांगितलं होतं. ते एक तुम्ही करू शकता. फंडामेंटल्सवरती फोकस करा. तुम्ही जे शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे किंवा जे काही तुमचं स्टडी आहे त्यावर बिलीव्ह करा, कुठच्या तरी न्यूजवरती नाही. आणि लेजिटमेट न्यूज वाचा, ज्या खरे न्यूज देतात, रेकग्नाइज्ड. आता गुगल न्यूजवरती तुम्ही पण पाहिलं असेल,
सोन्याचा भाव कोसळला आणि काहीतरी 500 रुपयांनी सोनं खाली आलं. त्यांना न्यूजच बनवायच्या, त्याच्यात काय अर्थ नाही आहे. त्यामुळे जर बाजूचा क्लटर कमी केला ना आणि इफ यू स्टे फोकस्ड, तुम्हाला सगळं कळू शकतं. तुम्हाला कोणीच मिसगाईड नाही करू शकत. मग अशी तुम्ही बोलताना बोलले की जेव्हा मार्केट पडतंय तेव्हा FIS पार्टमध्ये बाय करतात, पण त्यांची क्वांटिटी मोठी असेल तर तेव्हा ते स्टॉक्स परत रिटर्न बाय केल्यामुळे अपसाईडला नाही जाऊ शकत. म्हणूनच जातात ना. लेट्स से फॉल पण तेच आणतात, पण हे छोट्या म्हणजे MSME स्टॉक्समध्ये वगैरे जास्त होतं. फॉल पण तेच आणतात. आता मी तुम्हाला उदाहरण देतो कधी स्टॉक बाय करावा, हे पण एक तुम्हाला मी सिंपल सांगतो. आज सोनं किती आहे? आज 1,20,000 रुपये बरोबर. 10 ग्राम. उद्या जर सोनं 80,000 आलं तर तुम्ही विकाल का खरेदी कराल? पाहिजे तर खरेदी करायला, पण मॅक्झिमम लोक विकतील तेव्हा. 100%. आज 100 रुपयाची गोष्ट जर तुम्हाला 80ला मिळते, जर ती 70ला मिळते आणि ती तुम्हाला दिसतेय भाव कमी आहे. आता जेव्हा कोविड क्रॅश आला होता, रिलायन्स 700 रुपयाला होता अवेलेबल, कोणी नाही घेतला. अडाणीचे शेअर 100, 40, 500 अशा रुपयाला होते, कोणी नाही घेतले. हेच जेव्हा 3,000 जातात तेव्हा सगळे लोक उलटं करतात. जेव्हा चांदीचा भाव किंवा सोन्याचा भाव 1.5 लाखावर जाईल ना, तेव्हा लोक अजून खरेदी करायला उभे राहतील, तेव्हा फॉल येईल. कधी खरेदी करायचं आणि कधी विकायचं हे जरी तुम्ही टाईम करायला जाऊच नका. बेसिक जरी तुम्ही एक हे केलं, किंवा एखादा शेअर असतो त्यांची रेंज पहा. फॉर एक्झाम्पल ITCचं काही वर्षांपूर्वी होती रेंज 250 ते 400, 250 ते 400, 250 ते 400, मस्त चालायचा. मी कुठच्याही प्रकारे बाय करा सांगत नाही आहे, पण 250 किंवा 270च्या इकडे बाय करायचा, 400ला आल्यावरती सेल करायचा. ह्याच्यात लोकांनी कितीतरी कमावले, पण त्याच्यासाठी अभ्यास केला. अभ्यास महत्वाचा आहे. किंवा रिस्क किती घेऊ शकतो हे माहिती असतं. प्रत्येकाची रिस्क ॲपेटाईट. आता मी तुम्हाला सांगतो, कोविडमध्ये क्रॅश आला, तो कोणाच्या हातात नव्हता, एका दिवसात आलेला सडन क्रॅश होता. माझ्या ओळखीत एका माणसाचा पोर्टफोलिओ 45% डाऊन गेला. 45%, मोठा पोर्टफोलिओ होता, 45% डाऊन होता. आम्ही सोबतच बसलो होतो. म्हटलं दादा क्या करेंगे? नहीं मेरे को भरोसा है, मैं और ॲव्हरेज आउट करूँगा. ॲव्हरेज आउट. त्यांचं विदिन फ्यू मंथ्स रिकव्हरी झाली. ते आज ग्रीनमध्ये आहेत. न भूतो न भविष्यती असे त्यांनी रिटर्न्स कमावले. पण तेव्हा जर तो पोर्टफोलिओ त्यांनी काढून टाकला असता तर तेव्हा परत घ्यायची हिंमत नव्हती. तर तुम्हाला एक माहीत पाहिजे की हे कशामुळे झालंय, काय झालंय, परत येणार आहे. स्टॉक मार्केट हे काय आज उद्याकडे बनलेली गोष्ट नाही आहे. वर्षानुवर्ष, शतकानुशतकं, पिढ्यानपिढ्या चालत आलेली गोष्ट. आपण नव्हतो तेव्हाही स्टॉक मार्केट होतं, आजही आहे, आणि उद्या आपण नसलो तरी स्टॉक मार्केट राहणार. 100. एक छान म्हण आहे की आदमी हो या मार्केट आखिर मी उपरी शेवटी वरतीच जाणार आहे, तुम्ही कितीही काही करा. एक पर्सनली विचार झाला तर तुम्ही काय बेसिक चेकलिस्ट कशी फॉलो करता एखादा स्टॉक बाय करायचा असेल तर? खूप छान क्वेश्चन आहे. चेकलिस्ट ही बरीच असते, पण जर त्याच्यात एक गो थ्रू करायचं झालं तर सगळ्यात पहिले तुम्ही तो व्यवसाय काय आहे हे पहा. उद्या लेट्स से लॉईड इंडस्ट्रीज, मला नाव छान वाटतंय, पण तो काय व्यवसाय करतो हेच माहीत नाही, तर त्याचा उपयोग नाही ना. की एक मस्त उदाहरण देतो तुम्हाला. कोविडमध्ये एक कंपनी होती, बॉम्बे ऑक्सिजन कंपनी. त्या कंपनीचा शेअर 1200% वर गेला आणि नंतर कळलं त्या कंपनीचा मेन बिझनेस हा इन्व्हेस्टमेंट्स आहे. त्याचा आणि ऑक्सिजनचा काही संबंध नाहीये, पण लोकांचे बनले म्हणून छान झालं. जे शेवटी अडकले ते शिवाय देतो, जे अडकले ते अडकले ना. नंतर तो स्टॉक पेनी स्टॉक झाला. आणि मग हेच लोक ज्यांनी लॉस केलं ते उधळून ब्लेम करणार की शेअर मार्केट वाईट आहे. सगळ्यात पहिले तुम्ही तो बिझनेस काय कंपनी करते. उद्या तुम्ही चालता फिरता रस्त्यावरती बघा, तुम्हाला समजा गाड्यांच्या शेअरमध्ये गुंतवायचे, तुम्ही बघा 10 मागे 4 गाड्या कोणत्या कंपनीच्या आहेत, अरे ते कंपनी चालते. उद्या आपण काही खरेदी करायला गेलो,
कुठच्या कंपनीचं बिस्किट चालत आहेत, कुठच्या कंपनीचे नूडल्स चालत आहेत, बघा कुठच्या कंपनीचं आयुर्वेदिक औषधं चालत आहेत, बघा त्या कंपनीला बीट करणारा कोणी नाही आहे. सिम्पल तुम्ही एक्सरसाइज करू शकता. त्याच्यानंतर फायनान्शियल्स असतात, म्हणजे PE रेशो असतो, प्राईस टू अर्निंग रेशो असतो, प्राईस टू बुक व्हॅल्यू रेशो असतो, डेट टू इक्विटी रेशो असतो. हे रेशोज तुम्हाला काढत बसायची गरज नाही, आजकाल सगळे अवेलेबल आहेत, ते तुम्ही स्टडी करू शकता. त्यानंतर मॅनेजमेंट काय आहे कंपनीची, कोण आहे मॅनेजमेंटमध्ये कंपनीच्या, मॅनेजमेंट किती स्ट्रॉंग आहे ह्याच्यावरती तुम्ही स्टडी करू शकता. मॅनेजमेंट सारखी सोडून, आता नवीन स्टार्टअप कंपनीज तुम्ही बघाल सारखी मॅनेजमेंट सोडून जाते, तर ते दॅट इज नॉट सस्टेनेबल. वर्षानुवर्ष जर मॅनेजमेंट तुमची कंटिन्यू ग्रोईंग आहे तर ते तुम्ही हे करू शकता. नंतर तुम्ही इंट्रेन्सिक व्हॅल्यू बघू शकता शेअरची. इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे खरी किंमत काय शेअरची, ती कशी बघणार? अवेलेबल असते इंट्रेन्सिक व्हॅल्यू. इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय की त्या शेअरची त्या मार्केटमध्ये खरी किंमत काय पाहिजे आणि आपल्याला दिसते ती मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू आहे. आता एखाद्या शेअरची इंट्रेन्सिक व्हॅल्यू 100 आहे आणि त्याची मार्केट व्हॅल्यू 400 आहे, तर तो ओव्हर प्राइस्ड आहे शेअर. उलटे पण असतात, अंडर व्हॅल्यूड स्टॉक्स पण असतात. तर ही एक ट्रिक आहे. नंतर जर तुम्ही टेक्निकल अनालिसिस यूज करत असाल तर बेस्ट म्हणजे चार्ट पॅटर्न रीड करा, सपोर्ट अँड रेझिस्टन्स रीड करा. चार्ट तुम्हाला सगळं सांगतं आणि त्याच्यावरून तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. किंवा मुव्हिंग ॲव्हरेजेस यूज करा, 50 आणि 200 मुव्हिंग ॲव्हरेजेसचा कॉम्बो यूज करा, किंवा RSI यूज करा, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स असतं ते यूज करा. भरपूर गोष्टी आहेत, पण एक काहीतरी शिका आणि त्याच्यावरती मास्टरी करा. आज मी म्हणतो मी आज टेक्निकल अनालिसिस करतो, उद्या फंडामेंटल करतो, आज अरे नाही मग ते मुव्हिंग ॲव्हरेज चाललं नाही, मग सोडा, RSIवर शिफ्ट व्हा. दॅट वोंट गिव्ह यू रिझल्ट्स. डाटा कायम आपल्याशी बोलतोय, रॅदर आपण ते समजून घेता आलं पाहिजे. डाटा तुम्हाला ओरडून सांगत असतो हे होणार आहे, ती भाषा आपल्याला डिकोड करता आली. एक्झॅक्टली. येस. या आता इतके व्हॅल्युएबल तुम्ही खरंच महत्त्वाचे इन्साइट्स दिले, तर मग याच्यामध्ये RRR रिस्क रिवॉर्ड रेशोचं किती इम्पॉर्टन्स आहे? रिस्क रिवॉर्ड रेशो हा मी म्हणेन कणा आहे तुमच्या ट्रेड्सचा, किंवा तुम्ही जी काही इन्व्हेस्ट करता. तुम्ही जर रिस्क रिवॉर्ड रेशो ठरवला नाहीत तर तुम्ही म्हणजे ते ब्लाइंड गेम झाला. मग तो गॅमलिंग झाली. गॅमलिंग एवढी मोठी टर्म नाही म्हणता येणार, पण ब्लाइंड गेम की लेट्स से माझं 100 रुपयाचा शेअर आहे, मी त्याचं 90 रुपये स्टॉप लॉस ठेवतोय 90 रुपयावर आणि 105ला आला तर तो मी विकून टाकेन. त्याच्यामध्ये तुमचा पैसा नाही बनणार, यू विल मेक लॉस. कारण तुम्ही 5 रुपये कमवताय पण गमवले तर 10 रुपये कमवताय. तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो मिनिमम 2:1 किंवा 3:1 पाहिजे. की जर मी 1 रुपयाची रिस्क घेतोय तर 3 रुपये मी कमवले पाहिजेत. पण त्याच्यामागे तुमचं स्टडी बॅकअप मजबूत पाहिजे. उगीच घेतला आणि रिस्क गट फिलिंगवरती किंवा ह्याच्यावरती नाही, डेटा ड्रिव्हन तुमचा स्टडी आहे. आणि तुम्ही जर तो घेतला तर रिस्क रिवॉर्ड रेशो 3:1 किंवा 2:1 हा गोल्डन रेशो आहे रिस्क रिवॉर्डसाठी. आणि त्याच्यावरच काम करायला पाहिजे. त्याच्यावर जर तुम्ही काम केलं नाहीत, 1:1 जरी केलं तरी तुमचे 50% शेअर 50% ट्रेड्स जरी बरोबर झाले, विच इज व्हेरी गुड नंबर. 50% ट्रेड जर तुमचे बरोबर गेले तरी तुम्ही 0 समच गेम झाला. म्हणजे ॲक्युरेसी नसली तरी पण आपण विन विन सिच्युएशनमध्ये राहू शकतो जर का रिस्क रिवॉर्ड रेशो 100%. जर तुमचा 3:1 रिस्क रिवॉर्ड असेल तर तुमचा 40-60 जरी असेल ॲक्युरसी तरी यू विल बी ॲट दी एंड ऑफ द इयर यू विल बी इन प्रॉफिट. हा खूप मला वाटतं इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कारण बरेच लोक करताना काय करतात, रादर ॲक्युरेसी बीट करायला पाहता. ॲक्युरेसीपेक्षा जास्त तुम्हाला RRR महत्त्वाचं आहे, कारण ॲक्युरेसी कमी झाली तरी पण तुम्ही ॲट द एंड नो प्रॉफिट नो लॉस मध्ये राहिले तरी काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही नो प्रॉफिट नो लॉस राहिला तरी तुम्ही टॅक्स भरणार ना, तुम्ही STT भरणार, तुम्ही ट्रान्झॅक्शन कॉस्ट भरणार, म्हणजे यू विल एंड अप इन लॉस ओनली. RRR हे खूप महत्त्वाचं, खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. मग अशी तुम्ही बोलले सर, काय एक बेसिक 3 पॉईंट्स आपण बघू शकतो की एखादा स्टॉक अंडर व्हॅल्यूड आहे हे कसं ओळखायचं? अंडर व्हॅल्यूड स्टॉक्स शोधणं खूप तसं म्हटलं तर कठीण आहे, पण म्हटलं तर इझी पण आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्युअर फायनान्शियल्स यूज करायला लागतील. म्हणजे त्याचा एकतर तुम्हाला बीटा म्हणजे रिस्क किती आहे,
ते तुम्हाला पहिलं चेक करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जो कोणता स्टॉक तुम्ही घेताय त्याच्या बेंचमार्क इंडेक्सचा बीटा आणि तुमच्या स्टॉकचा बीटा हे तुम्हाला कम्पेअर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पी रेशो आहे, PB रेशो आहे, फ्री कॅश फ्लो कंपनीकडे किती आहे, कंपनीचे ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स काय कसे आहे, आहेत? फ्युचर त्यांचं काय आहे, कंपनी स्वतःचे शेअर बायबॅक करते का. कंपनी स्वतःचे शेअर बायबॅक कधी करेल, जेव्हा त्यांना त्यांच्या बिझनेसवरती कॉन्फिडन्स येईल. कंपनी लोन घेऊन पण शेअर्स बायबॅक करू शकते. किंवा कंपनीचं की मॅनेजमेंटचा किती स्किन इन द गेम आहे हे तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यावरती क्वालिटी स्टॉक्स, अंडर परफॉर्म स्टॉक्स तुम्ही शोधू शकता. जेम्स, हिडन जेम्स हे शोधणं खूप हेल्पफुल होऊ शकतं. खूपच मला वाटतं चांगले पॉईंट सांगितले सरांनी की आपल्याला खरंच एखादा स्टॉक अंडर व्हॅल्यू शोधायचा असेल तर यातले काही पॉईंट्स आपण ॲनालिसिस करून नक्कीच जवळ जाऊ शकतो स्टॉक्सचे की जे चांगले असतील, पुढे जाऊन चांगले रिटर्न्स देऊ शकतील. काय सांगाल सर की लाँग टर्म इन्व्हेस्टिंग किंवा शॉर्ट टर्म ट्रेडिंग, विच वन इज वेल्थ क्रिएशन? ऑलवेज लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगच तुम्हाला पैसे बनवून देईल. हे लिहून घ्या माझ्याकडून. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टिंग किंवा शॉर्ट टर्म ट्रेडिंग तुम्हाला वेल्दी बनवू शकत नाही. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टिंग तुम्हाला पैसे मिळवून देईल, पण वेल्थ जनरेशन हे तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगच बनवून देईल. आणि तेही जनरेशनल वेल्थ जर बनवायची असेल तर लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगला पर्याय नाही तुम्हाला. आणि ट्रेडिंगचा तर विषय सोडूनच द्या. म्हणजे एक असं म्हणतात की इफ यू आर अ मिलेनियर अँड इफ यू वॉन्ट टू बी अ बिलेनियर स्टार्ट इन्व्हेस्टिंग. इफ यू आर अ बिलेनियर अँड इफ यू वॉन्ट टू बी अ मिलेनियर स्टार्ट ट्रेडिंग. सगळ्यात सोपा मार्ग आहे. कारण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही त्या गोष्टीला वाढायला वेळ दिल्याशिवाय ग्रोथ होणारच नाही. एक सिम्पल उदाहरण तुम्हाला सांगतो. आज समजा तुम्ही फ्लॅट किंवा सोनं परचेस केलं आणि ते 2 महिन्यात विकलं तर तुम्ही पैसे बनवाल? नाही बनवाल. हे जर तुम्ही 20-30 वर्षांनी विकलं तर नक्की 100% तुम्ही पैसे, आणि त्यात तुम्ही रिस्क कमी करून टाकता तुमची. त्यामुळे ज्याला कोणाला पैसा बनवायचा आहे, कारण यंग मुलांना वाटतं, यंग जे येतात मार्केटमध्ये की ट्रेड केला किंवा सारखा ट्रेड करत राहिलं तर पैसे बनतात, तर तसं अजिबात होत नाही. स्टॉक मार्केटचा एक नियम आहे, जितकं थ्रिल गिव्हिंग तितकं कमी पैसे, जितकं बोरिंग तितकं तुम्हाला ते पैसे बनवून देणार. दॅट इज फॉर शुअर. हा नियम आहे. तुम्ही बघा ना, इतर समाजात जी लोक आहेत, माझ्या ओळखीत एक पारसी गुजराती गृहस्थ आहेत, त्यांना साधारण वर्षाला 60 लाख रुपये फक्त डिव्हिडंड यील्ड आहे. बापरे. म्हणजे त्यांचा कॉर्पस काय असेल तुम्ही विचार करा. आणि ह्या लोकांचं जनरेशनल वेल्थ बनत आलेलं आहे की आजोबांनी घेतले, वडिलांनी घेतले, ते विकत नाहीत, घेतच चाललेत. आणि त्यातनं त्यांचं इतका पैसा बनला आहे की विचाराच्या पलीकडे. पण आपल्याला ती इन्साईट नाही, आपल्याला कोणी सांगणारं नव्हतं, किंवा आपल्याकडे पाहिलंय की नुकसानच होतं. पण आता टाइम हॅज चेंज्ड. आपल्याला मूव्ह ऑन होणं गरजेचं आहे. तुम्ही जर 6-7% माइंडसेटमध्ये राहाल तर तुम्ही आज त्याच स्थितीला लाईफ टाईम राहाल, ग्रो नाही होणार. खूप भारी आन्सर केलं सर या क्वेश्चनला. मग याच्यामध्ये असं होतं की आपण इन्व्हेस्टिंग करतो, आपल्याला प्रॉफिट्स पण दिसायला लागतो, पण मग त्याच्यानंतर येतो की आपण एक तर लवकर एक्झिट करतो, किंवा हाऊ टू कंट्रोल इमोशन्स ॲट दॅट टाइम. इमोशन कंट्रोल करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. स्पेशली जेव्हा तुमचा पोर्टफोलिओ पडत असेल, मार्केट पडत असेल. जेव्हा मार्केट वर जात असतं तेव्हा सगळे छान खुश असतात, तेव्हा काय मजा येते. पण जेव्हा मार्केट पडत असतं तेव्हा सगळ्यांना पळा पळा पळा, डोंगराला आग लागली, पळा 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 असं असतं. विच इज फॅक्ट. बरोबर. आणि काही चूक नाही त्याच्यामध्ये. तर त्याच्यात तुम्ही काय करू शकता की 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की तुम्ही पहा की ओव्हरऑल अख्खं मार्केट पडतंय का फक्त तुमचा पोर्टफोलिओ पडतोय. जर ओव्हरऑल मार्केट पडत असेल तर इट इज ओके, यू मे कंट्रोल. मेन म्हणजे काय, त्याच्याही आधी मी एक गोष्ट सांगतो की विदाऊट स्टॉप लॉस कुठचीही प्रकारची गुंतवणूक करणं, इव्हन इन्व्हेस्टिंग, ट्रेडिंग तर सोडून द्या, इज लाईक टेकिंग अ बेट. जर तुम्ही बिना स्टॉप लॉसचा जर तुम्ही कुठचाही शेअर घेताय तर तुम्ही ते एक प्रकारचं बेट घेणं आहे. बरं, आपण आपल्या विषयावर येऊ. जर तुम्हाला दिसतंय की मार्केट पडतंय तर तुम्ही ॲनालिसिस करा की अख्खं मार्केटच पडतंय, सगळ्यांचीच लंका लागलेली आहे, आपण एकटे नाही आहोत. आणि जर तेव्हा तुमचं ॲपिटेट असेल तर तुम्ही होल्ड करू शकता, जर जमणार असेल ॲव्हरेज आउट करू शकता. जर तुम्हाला दिसलं की आपलेच स्टॉक पडत आहेत
आपलेच पडत आहेत, तर मग बाकी नाही, मार्केट आहे तिकडेच आहे. तर मग त्याच्यात तुम्ही ॲनालिसिस करा, एक स्वॉट ॲनालिसिस करा तुमच्या शेअर्सचं, तुमच्या पोर्टफोलिओचं, की हे त्याच्यामागची कारणं काय आहेत. हे इंटरनल कारणांमुळे पडतं आहे का एक्सटर्नल कारणांमुळे पडतं आहे. आता इंटरनल कारणं काय असू शकतात, की मॅनेजमेंट अख्खी चेंज झाली, किंवा कंपनीने त्यांचा बिझनेस मॉडेलच बदलून टाकलं, की आत्तापर्यंत माससाठी करत होती, आता ते निशमध्ये गेले, त्याने प्रॉब्लेम होऊ शकतो. एक्सटर्नल काय असू शकतं, गव्हर्नमेंट पॉलिसीज चेंज झाल्या, किंवा ते जिकडनं रॉ मटेरियल प्रोक्युअर करायचे तिकडे त्या फॅसिलिटीमध्ये काही इश्यूज क्रिएट झाले. तर मग हे म्हणजे कंट्रोलेबल आहेत का अनकंट्रोलेबल आहेत हे तुम्ही बघा. जर कंट्रोलेबल असतील तर, आणि जर कंपनीचं फंडामेंटल्स चांगले असतील, यू मे थिंक ऑफ होल्डिंग इट किंवा ॲव्हरेज आउट करू शकता. जर ते नसेल तर बेटर गेट रीड ऑफ इट. बाकी 100 स्टॉक पडलेत ना आपल्याला खरेदी करायला, पण त्याच्यामध्ये तुम्ही इमोशनली एकदम हडबडून जाऊन चला विकूया तसं केलं तर ते तुम्हाला नुकसान होईल. अगेन परत आपण येतो, म्हणजे तो डाटा ड्रिव्हन तुम्हाला जो काही डिसिजन आहे तो घ्यायचा आहे. सरांनी खूप महत्त्वाचा एक पॉईंट सांगितला, स्वॉट अनालिसिस तुम्ही करू शकता. स्वॉट म्हणजे स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स, या गोष्टींचं तुम्ही अनालिसिस केलं तर तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी खूप डाटा क्लिअर होऊन जाईल. आणि डाटा ड्रिव्हन जेव्हा तुम्ही डिसिजन घेता तेव्हा चान्सेस आहे की तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता खूप कमी होऊन जाते. इव्हन व्हाईल इन्व्हेस्टिंग तुम्ही स्वतःचं स्वॉट अनालिसिस करा. आपली स्वतःची माझी स्ट्रेंथ काय, माझी विकनेस काय, माझ्या अपॉर्च्युनिटीज काय आहेत, माझ्या थ्रेट्स काय आहेत. ज्या तुमचे स्वॉट आहेत ते माझे नाही आहेत. बरोबर. की मी किती रिस्क घेऊ शकतो, मी किती कालावधीसाठी फंड होल्ड करू शकतो, माझे फ्युचर प्लान्स काय आहेत, माझ्यावर काय जबाबदारी आहेत, मी सिंगल आहे, मी मॅरिड आहे, मला घरून काय प्रकारचं वातावरण आहे, पोषक आहे, कसं आहे. पहिले स्वतःचं स्पॉट ॲनालिसिस करा आणि नंतर स्वतःच्या पोर्टफोलिओचं स्पॉट ॲनालिसिस करा. खूप भारी हा पॉईंट होता. आणि सगळ्यांनी या गोष्टींवर काम करणं गरजेचं आहे, ना की डायरेक्टली उडी मारली पाण्यात आणि पोहायचा प्रयत्न केला तर बुडायचे चान्सेस हे 99% असणार आहे. खूप मस्त उत्तर दिलं सर या गोष्टीवर. तुम्ही जर का एका स्टॉकमध्ये असेल, तुमची पोझिशन एखाद्या स्टॉकमध्ये असेल आणि तो स्टॉक 20 to 30% जर का डाऊन झाला तर तुमची रिॲक्शन कशी असते? मी तर पहिले तर इतकी डीप स्टॉप लॉस घेतच नाही. अच्छा. आणि जर घेतला तर त्याच्यामागे कारण असू शकतं, कोविडसारखा क्रॅश आला किंवा काही जिओपॉलिटिकल इश्यूज झाले, कुठे वॉर झाली, काय झालं, त्यावेळेस आय विल बी फर्स्ट काम. मी पहिले शांत राहीन, मी बघीन की का पडला स्टॉक, काय, व्हॉट इज द रिझन बिहाइंड, रिझन फाइंड आउट, की बाबा त्याचा इंटरनल प्रॉब्लेम झाला, त्याचा एक्सटर्नल प्रॉब्लेम झाला, की मार्केटच सगळं पडलंय. जर जसं पहिल्या क्वेश्चनमध्ये आन्सर दिलं की त्याच्यातनं पूर्ण मी पण स्वतः स्वॉट ॲनालिसिसच करतो. आणि ह्याला पर्याय नाही, हे केल्याशिवाय तुम्ही करू नाही शकत. मग ठरवणार तो ॲव्हरेज आउट करायचा का, मग ॲव्हरेज आउट करायचा आहे का ॲव्हरेज आउट नाही पण करायचं. बरोबर. की मी ठरवू शकतो की लेट से की माझे काही अमाऊंट आहे, मला त्याने पेन नाही आहे, माझी रात्रीची झोप खराब नाही होणार आहे, ठीक आहे, आय विल होल्ड, चला तो चांद तक नाही तो शाम तक, असंही करू शकतो. ॲव्हरेज आउटच करायला पाहिजे असं नाही. मी विकू पण शकतो, मी तोच होल्ड पण ठेवू शकतो, मी ॲव्हरेज आउट पण करू शकतो. इट डिपेंड्स की तो कसा स्टॉक आहे, त्याच्यात काय कारण आलंय फॉलचं, ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. किती पर्सेंटेज आपलं पोर्टफोलिओची अमाऊंट त्याच्यात इन्व्हेस्ट, किती % पोर्टफोलिओ तुमचा त्यात इन्व्हेस्टेड आहे आणि त्याचं कारण काय. जर त्याचं कारण रिप्लेसेबल असेल आणि त्याची मॅनेजमेंट जर त्याच्यावर ठाम असेल, जसं अडानीच्या वेळेस ते स्ट्रॉंग होते की नाही आमचं काही चुकलेलं नाही आहे, लोकांनी विश्वास दाखवला त्यांच्यावरती आणि तो स्टॉक परत वर आला. हेच जर मॅनेजमेंट पळून गेली असती तर त्याचे शून्य झाले असते. तर इट इज टाईम की बात आहे, ते वेळेनुसार तुम्हाला डायनॅमिकली निर्णय घ्यायला लागेल. काय वाटतं सर तुमच्या एक्सपर्टीजनुसार, विच आर द सेक्टर्स दॅट आर बुलिश फॉर नेक्स्ट 5 years? एकच सेक्टर सांगू का मल्टिपल ॲटलिस्ट 2-3? तसं जर म्हणाल ना, अख्खा भारत बुलिश पुढची 25 वर्ष भारताची आहेत. त्यातही सेक्टर सांगायचे झाले तर सगळ्यात मेन ग्रीन एनर्जी सेक्टर, रिन्युएबल एनर्जी, त्याला पर्याय नाही आहे. त्याच्यात कुठचे स्टॉक्स येतात, अडानी ग्रीन्स येतं, सुझलॉन येतं, हे त्यात येतात. नंतर IT सेक्टर झालं, IT तनं ले ऑफ जरी झाले तरी त्यांचा धंदा आहे तितकाच आहे आणि तो वाढतच जाणार आहे.
मग आय टीमध्ये काय, इन्फोसिस आहे, TCS आहे, अशा कंपन्या, टेक महिंद्रा आहे. फिनटेक झाले, फिनटेक कंपनीज आहेत, पेटीएम सारखी आहे किंवा इन्फिबीन सारखी कंपनी आहे. नंतर FMCG, भारत हा वाढे पॉप्युलेशन वाढतंच आहे भारताचं आणि FMCG थांबणारच नाही. लोक 50 वर्षापूर्वी पण बिस्किटाला वाईटच म्हणत होते तरी खात होते, आजही वाईट आहे, मैदा आहे तरी खातातच आहेत आणि 50 वर्षांनी पण खाणार आहेत. नूडल्सचं पण तसंच आहे, तुम्ही खाणारच आहात, तुम्ही कोल्ड्रिंक पिणारच आहात आणि ते वाढत जाते कन्झम्पशन. तुम्ही बघा 15 वर्षापूर्वी आपल्या घरी बाहेरचं किती अन्न यायचं आणि आज किती येते, तुम्ही कम्पेअर करा, तुम्हाला कळेल. तेव्हाचा स्पेंड, म्हणजे माझ्या आजोबांचा तर नियम होता बाहेरची एक वस्तू घरात नाही, आमच्याकडे बिस्किट पण नाही यायचं, पण आज येतंय, सगळ्याच गोष्टी यायला लागल्या. ती एक FMCG ची लाईन झाली. ITC झालं, नेस्ले झालं, हे स्टॉक्स झाले. अजून एक इंटरेस्टिंग सेक्टर NBFC, म्हणजे त्याच्यात बजाज फायनान्स, चोला फायनान्स, मनप्पुरम. कारण तुम्ही बघा काही वर्षांपूर्वी 10, 12, 15 वर्षापूर्वी लोनवरती गाडी घ्या, लोनवरती TV घ्या, हे पाप समजलं जायचं. पण आजकाल लोक लोनवरच घेत आहेत. सवय झाली लोकांना, सवय झाली आहे लोकांना. मी पूर्ण कॅश का देऊ? मुळात 80% लोकांकडे पूर्ण कॅश नाही आहे. जरी ज्यांना घ्यायचं आहे ते म्हणतात मी EMI वर घेईन, नो कॉस्ट EMI. आणि लोकांना ती वाईट सवय लावली क्रेडिट कार्डची किंवा EMIची, झिरो कॉस्ट EMI, काय म्हणतात, नो इंटरेस्ट EMI, ह्याची लोकांना लत लावलेली आहे. की आज मी विचारत iPhone 17 Pro Max घ्यायचा आहे, चल ना घेऊया ना, काय 10,000चा तरी EMI पडतोय. पण 10,000 ते तुमचे 5 EMI लागलेत आणि ती तुमची आता लाईफस्टाईल झाली. यू कॅनॉट चेंज इट. ती मोठा गेम आहे, तो तुम्ही चेंज नाही करू शकतो. हे जे सेक्टर आहेत ना, हे ऑल टाइम ग्रोईंगच आहेत. खूपच मस्त उदाहरण दिलं सर, खूपच लाईफ एक्झाम्पल चांगले दिले. समअप करायला वेळ जवळ आला आहे, त्यापूर्वी फक्त एक लास्ट क्वेश्चन विचारतो की पुढच्या 5 वर्षात निफ्टी आणि सेन्सेक्स काय वाटतं कुठे जातील? मीच काय, कोणीही जरी तुम्ही आणलात, किती मोठा माणूस, एक अंदाज सर काय, तरी तो सांगू नाही शकत. पण जे माझं चार्टवरती ॲनालिसिस आहे त्यानुसार साधारण 33 ते 35 हजार निफ्टी जायला हरकत नाही. जर स्टेडी ग्रोथ झाली तर आरामात 33 ते 35 हजार निफ्टी टच करेल. आणि सेन्सेक्सचं नाही सांगू शकत मी, सेन्सेक्सचा एवढा अभ्यास नाही करत, किंवा हे कट करा, म्हणजे सेन्सेक्सचं सोडून द्या. निफ्टी 33 ते 35 हजार टच करायला काहीच प्रॉब्लेम नाही, आरामात. काय सांगाल सर तुमचा वर्स्ट ट्रेड आणि बेस्ट ट्रेड कोणता होता आत्तापर्यंतचा? नक्कीच मला आवडेल सांगायला, म्हणजे हे अभिमानास्पद नाही आहे गोष्ट सांगणं, पण मी तुम्हाला सांगेन, मी जेव्हा इनिशियली स्टार्ट केलं होतं तेव्हा मला खूप थोडं, आताही खूप थोडं नॉलेज आहे, पण एकदमच मी बेसिक होतो, छोटी कॅपिटल होतं, कॉलेज गोईंग होतो, आणि मी एका ब्रोकरच्या थ्रू F&O करायला घेतलं. पहिला दिवस माझं कॅपिटल होतं, त्याच्या निम्मे पैसे माझे एका दिवसात उडाले. निम्मे पैसे एका दिवसात उडाले. मला ताप आला आणि घरी चालू झालं की हे सगळं जुगार आहे, ह्याच्यात काही अर्थ नाही, तू हे करू नको. मी म्हटलं नाही, तसं नाही आहे. तेव्हा ती एक मुवमेंट होती की मला वाटलं की नाही यार, हे असं नाही आहे, आपण चुकलो, मार्केट नाही चुकलं, आपण चुकलो, आपण चुकीच्या माणसावरती विश्वास ठेवला आणि त्यात आपण पैसे गमवलेत. पण मला खरंच माझ्या वडिलांनी सपोर्ट केला. ते म्हणे तू शिक, तुला काय हवं आहे. मी कोर्सेस बरेच केले, शिकत गेलो की काय चुकलं आपलं, आणि त्यातनं मग शिकत गेलो आणि त्यातनं नॉलेज घेतलं की नाही, असं नाही करायचं की आपला कॅपिटल इतकंच आहे, आपण छोटं कॅपिटल घेऊन आलो, 20-25 लॉटवर काम नाही करायचं आहे. आणि त्यानंतर मग चांगलं हे झालं. आणि बेस्ट ट्रेड जर म्हणाल, ज्या दिवशी कोविड क्रॅश आला होता त्या दिवशी वेदांता स्टॉक हा 59 रुपयाला परचेस केला होता, आणि तो जो स्टॉकनी जे छान रिटर्न्स दिले. परत मी सांगतो, ह्यात कुठच्याही प्रकारचं बाय सेल रेकमेंडेशन नाही आहे तुम्हाला, हे फक्त एक माहिती आणि एक तुम्ही आनंद म्हणून ऐका. पण त्या स्टॉकनी जो आनंद दिला ना की यार आपला बुलसा लग गया यार, म्हणजे 59च्या खाली 58 रुपये 70 पैसे त्याची लो होती, ऑल टाइम लो. मी 59 वर परचेस आणि
प्रॉपर एंट्री झाली. प्रॉपर एंट्री. Hold आहे अजून. क्या बात आहे, क्या बात आहे. खरी दिवाळी तुमची यावर्षी खूपच जोरात होती म्हणायला हरकत नाही. खूप इन्साइट्स खूप चांगले दिले सर, की यातून मला जो आपल्याला समअप करायचं तेव्हा सांगतोच मी. एक लास्ट क्वेश्चन घेतो फक्त, फिनिश द लाईन. स्टॉक मार्केट इज नॉट रिस्की, पीपल आर डॅश 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 डॅश. स्टॉक मार्केट इज नॉट रिस्की, पीपल आर डेंजरस. खरं आहे. कारण लोक स्टॉक मार्केटकडनं नको त्या अपेक्षा ठेवतात की माझं डबल झाले पाहिजेत पैसे, माझे ट्रिपल झाले पाहिजेत, माझे 10 झाले पाहिजेत. तसं नाही आहे. तुम्ही त्याच्याकडे व्यवसाय म्हणून पहा. तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये अशा प्रकारे गुंतवणूक करा की तुम्ही तुमचं तिसरं मूल समजा स्टॉक मार्केटला. तुमच्या रिटायरमेंटला 60ला तुमची 2 मुलं जरी नसतील ना तुमच्याकडे, तुमचं तिसरं मूल तुमची काळजी घेईल. अशा प्रकारे गुंतवणूक करा. खूप खूप म्हणजे पॉवरफुल होतं हे शब्द, आणि समजण्यासाठी पण तेवढंच महत्त्वाचं होतं. मला असं वाटतं की सरांनी ज्या इन्साइट्स दिल्या खूप व्हॅल्युएबल इन्साइट्स होत्या. कधी कधी हे कोणाला समजायला त्यांचं लाईफ निघून जातं. आता तेवढे फॉर्च्युनेट तुम्ही होते की तेवढं लॉस सहन करून तुम्ही एंट्री परत करू शकले स्टॉक मार्केटमध्ये. कारण लॉस हा इनएव्हिटेबल आहे. मला असं वाटतं लॉस जर का तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये आहे तर तो होणारच आहे, रॅदर दॅन कुठल्याही फील्डमध्ये होऊ शकतो. आणि रिस्कबद्दल बोलायचं झालं तर साधा आपण रस्ता क्रॉस करतो तरी पण आपण रिस्कमध्ये, पण ती रिस्क पण आपण कॅल्क्युलेटेड करतो आणि लाईफ पुढे घेऊन चालतो. तसं स्टॉक मार्केटचं पण आहे. जर का प्रॉपरली डेटा ॲनालिसिस केलं, तुमचं स्वॉट ॲनालिसिस केलं आणि इमोशनलेस किंवा इमोशनला डिसिप्लिनमध्ये ठेवून तुम्ही काही इन्व्हेस्टिंग केली, ट्रेडिंग नाही म्हणणार मी, इन्व्हेस्टिंग केली, तर नक्कीच तुम्हाला तुमचा तिसरा मुलगा भेटू शकतो जो तुम्हाला रिटायरमेंटच्या काळात आणि तुमचं वेल्थ क्रिएशन करण्यास मदत करेल. तर एक फक्त लास्ट मला क्वेश्चन सरांना घ्यावं असं वाटतं की द गोट इन्व्हेस्टिंगमध्ये मग तुम्ही कसं हँडल करता? द गोट इन्व्हेस्टिंग ही एक सेबी रजिस्टर्ड रिसर्च ॲनालिसिस प्रोव्हाइड करणारी एक कंपनी आहे. त्याच्यात मी को फाउंडर आहे. मी स्वतः रिसर्च ॲनालिस्ट आहे. हे जे आपण सगळं पाहिलं हे आम्ही बॅकएंडला करतो आणि लोकांना 100% लीगल रिसर्च ॲनालिस्ट प्रोव्हाइड करतो, रिसर्च ॲनालिसिस प्रोव्हाइड करतो. ह्याच्यामध्ये आम्ही कुठच्याही प्रकारची गॅरंटीड रिटर्न्स, तुम्हाला इतके पैसे मिळतीलच, हे कुठच्याही प्रकारे सांगत नाही. आमच्या पूर्ण वेबसाईटवर मेन्शन्ड आहे की जसा प्रॉफिट होऊ शकतो तसा लॉसही होऊ शकतो. आपली वेबसाईट तुम्ही व्हिजिट करा www.thegoatinvesting.com. तसेच सेम नावानी गोट इन्व्हेस्टिंग नावाने आपलं इन्स्टा आणि ट्विटर पेजेस आहेत. आणि ज्या लोकांना एवढं सगळं करायला वेळ नाही आहे पण पैसे गुंतवणूक करायचे चांगल्या प्रकारे कुठेतरी सेफ, त्यांच्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म आहे जे दिवसाला फक्त 16 रुपये देऊन आणि आठवड्याची फक्त 5 मिनिटं इन्व्हेस्ट करून आम्ही प्रोव्हाइड केलेल्या रिसर्च ॲनालिसिसवरती चांगल्या प्रकारे रिटर्न्स मिळवू शकतात. आणि मेन हायलाईट काय आहे, ह्याच्यात आम्ही फक्त तुम्हाला फी बेस चार्ज करतो. ह्याच्यात तुमचा एकही रुपया आम्ही चालवायला मागत नाही. ह्याच्यात 100% तुमच्या पैशाचा कंट्रोल तुमच्याकडे असतो. त्याच्यामुळे कुठेही गडबड गोंधळ होण्याचे काही चान्सेस नसतात. आणि जर वेल्थ जनरेशन करायचं असेल तर तुम्ही आमचा नक्कीच विचार करू शकता. नक्कीच सर, नक्कीच मी रेकमेंड करेल ऑडियन्सला. तर जसं लाईफमध्ये रिस्क हा पार्ट आहे तसं स्टॉक मार्केटमध्ये पण आहे. तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट ही खूप डिसिप्लिनमध्ये राहून डेटा ड्रिव्हन घेऊन आणि प्रॉपरली असं म्हणू शकतो आपण डोकं ठिकाणावर ठेवून करायला पाहिजे. कुठे ऐकलं, बघितलं, बोललो, कोणी सांगितलं म्हणून नाही करायला पाहिजे. कारण होणारा लॉस आपल्याला होतो आणि आपण ब्लेम करतो स्टॉक मार्केटला. तर खूप मला वाटतं हा इम्पॅक्टफुल आणि माइंड ब्लोईंग पॉडकास्ट होता. याच्यात खूप सारे इन्साइट्स आपल्याला सरांनी शेअर केले. मी पुन्हा एकदा सरांचे आभार मानतो की त्यांनी आपल्याला महत्त्वपूर्ण वेळ काढून इथे आज आपल्यासोबत या पॉईंट्स डिस्कस करायला त्यांनी वेळ दिला. खरं तर हे पॉईंट्स पण कमी होते, अजून खूप साऱ्या गोष्टी आपण डिस्कस करू शकत होतो, पण त्यातल्या त्यात जेवढं बेस्ट आपल्याला ऑडियन्सला देता आलं आपण तेवढं दिलं. तर मी आभार मानतो सरांचे. थँक्यू सो मच. तर भेटूया आपण अशाच एका पॉवरफुल आणि इम्पॅक्टफुल एपिसोडमध्ये पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्टेड, ग्रो कनेक्टेड. थँक्यू.